करत राहणे आणि करणे हे दोघं शब्द जरी तुम्हाला सारखे वाटत असतील पण दोघांमध्ये प्रचंड फरक आहे। जसं की आपण उदाहरण घेऊया की आपल्याला वजन कमी करायचं आहे, तर वजन कमी करण्यासाठी विविध पुस्तकं, विविध व्हिडिओज, काही एक्सपर्ट लोकांच्या तुम्ही व्हिडिओज पाहिला तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात, पण तुम्ही अजून ते करत नाही आहेत। म्हणजे की प्रयत्न तुम्ही व्हिडिओज पुस्तकांच्या द्वारे प्रयत्न करत आहात, पण ह्या सर्व ज्ञानाच्या जोरावर तुम्ही स्वतःचा डाएट चार्ट बनवला आणि तुम्ही त्या अनुषंगानेच तुमचं जेवण ठरवून, वेळा ठरवून त्याच पद्धतीने तुम्ही जेवण करत आहात, तर नक्कीच ह्या करत राहण्यापासून तुम्ही करणे इथपर्यंत पोहोचला आहात। करत राहणे ही एक चांगलीच गोष्ट आहे, पण करत राहणे ह्यामुळे तुम्हाला तुमचं फलनिष्पत्ती मिळत नाही, तुमचं ध्येय सफल होत नाही आणि करणे याने तुम्हाला नक्कीच तुमचं ध्येय पूर्ण होतं आणि तुम्हाला हवं असलेलं फलही मिळतं। नमस्कार, मी शीतल, अमुक आणि तमुक ह्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। ऑटोमिक हॅबिट्स या पुस्तकातलं तिसरा नियम जो आहे त्यावर मी आज बोलणार आहे। सवयी जर तुम्हाला जोपासायच्या असतील तर त्या सवयी सोप्या बनवा। एखादे वर्तन, एखादी कृती हळूहळू तुम्ही जेव्हा करायला सुरुवात करतात, मग ती तुम्ही किती वेळा करता, मग ती सवय लागण्यासाठी तुम्हाला किती कार्यकाळ लागतो याचं कुठे स्पेसिफिक असं टायमिंग दिलेलं नाही की तुम्ही 11 दिवस केल्याने एखादी सवय तुम्हाला लागते, की 21 दिवस, की 51 दिवस, की 1 महिना, 3 महिने, 6 महिने असा कुठेही कार्यकाळ नमूद केला नाही। ती सवय तुम्ही तुमच्या रोजच्या वर्तनामध्ये, रोजच्या दैनंदिनीमध्ये किती वेळा करता हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे किती वेळा करता या अनुषंगानेच कोणतीही सवय तुम्हाला लागू शकते। लॉंग टर्म पोटेन्शिएशन्स म्हणजे की दीर्घकालीन अंतः सामर्थ्य वृद्धी ही जी हा जो शब्द आहे याच्यामध्येच शब्दशः अर्थ असा आहे की दीर्घकालीन जास्तीत जास्त वेळ तुम्ही ती कृती केली पाहिजे, ते वर्तन केलं पाहिजे, त्यानंतरच तुम्हाला ती सवय लागते। आणि एखादी कृती किंवा एखाद्या सवय पालनाच्या वेळी संबंधित वेळी तुमचा मेंदू मधील जे न्यूरॉन्स आहेत त्यांचे बंध हे बळकट होत जातात, ते घट्ट होत जातात। हा जो लॉ आहे याला हेब्स लॉ असं म्हणतात, कारण 1949 मध्ये डेव्हिड हेब्स यांनी ही प्रक्रिया जगासमोर मांडली। पुस्तकात लेखकाने हे नमूद केलेलं आहे की कोणी वाद्यप्रेमी असतील, संगीतप्रेमी असतील, अशा व्यक्तींच्या, अशा वाद्यप्रेमींच्या मेंदूमध्ये सेरेबेलम नावाचा जो भाग असतो तो इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम असतो। काही लोक जर तुम्ही पाहिलीत आपल्यापेक्षा, इतरांपेक्षा ते पटकन गणित शिकतात, त्यांना आकडेमोड पटकन उमजते। अशा वेळेस अशा व्यक्तींच्या मेंदूमधील ग्रे मॅटर नावाचा जो भाग असतो तो इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम असतो। ज्या लोकांना अंतर, दिशा ह्याच्या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने हे लोक ड्रायव्हिंग उत्कृष्ट करतात, ह्या सर्व ड्रायव्हर्स लोकांच्या मेंदूमधील हिपोकॅम्पस नावाचा जो भाग आहे तो इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम असतो। इव्हन असंही नमूद झालं की जी लोक ड्रायव्हिंग करत आहेत त्यांच्यामध्येच तो भाग कार्यक्षम आहे आणि जी लोक ड्रायव्हिंग करत होते पण आता करत नाहीये, म्हणजे त्यांनी ड्रायव्हिंग करणं बऱ्याच दिवसापासून केली नाहीये, तर अशा लोकांच्या मेंदूमध्ये हाच भाग कमी क्रियाशील आहे। त्यामुळे असं दिसून येतं की कोणताही भाग जर क्रियाशील असेल मेंदूमधला तर त्यासाठी ती गोष्ट ती व्यक्तीकडून वारंवार होत असते। 1860 साली इंग्लिश तत्ववेत्ते जॉर्ज एच लुईस यांनी म्हटलं होतं की जेव्हा आपण एखादी सवय शिकण्याची सुरुवात करत असतो, एखादी कृती शिकण्यासाठी आपण सुरुवात करत असतो, त्या अनुषंगाने तुमचं चालणारं वर्तन, तुमची त्या पद्धतीने होत असणारी बदल, हे सर्व जो प्रवास आहे तो अगदी अनोखी असतो। ती पायवाट आपल्यासाठी अत्यंत नवीन असते, पण ती नवीन पायवाट कशी रुजवायची, तिच्यावरती आपण कसं रुजायचं यासाठी ती सवय तुम्ही कायम पाळली पाहिजे। सर्व सवयी अशाच प्रयत्नपूर्वक सरावातून आपोआप सहजतेने घडत असतात आणि ह्या घडणाऱ्या वर्तनाला ऑटोमॅटिसिटी असं म्हटलं जातं। ऑटोमॅटिसिटी हा याचं मराठी अर्थ आहे की स्वयंचलन क्षमता। स्वयंचलन क्षमता म्हणजे की मन जाणीवरहित असताना प्रत्येक कृती किंवा प्रत्येक वर्तन, हालचाल यांचा विचार न करता प्रतिक्षिप्तपणे ती कृती करण्याची क्षमता तुमच्यात जेव्हा येते तेव्हा त्याला स्वयंचलन क्षमता असं म्हटलं जातं। मॅरेथॉन पळणे हे अवघड ध्येय आहे, नक्कीच अवघड आहे, कठीण आहे, पण अशक्यता नाहीच।
मग आता अशा मॅरेथॉनमध्ये तुम्ही काय करू शकतात? तर मॅरेथॉनमध्ये पळण्यासाठी, मॅरेथॉनमध्ये तुम्हाला सराव करण्यासाठी हजारो पावलं चालणे हे देखील कष्टाचंच काम आहे किंवा अवघडच काम आहे. मग हजारो पावलं चालण्याआधी निदान 10 मिनिटं रोज चालण्याचा तुम्ही सराव करा. आता ही 10 मिनिटं का होईना चालण्यासाठी तुम्हाला पायात शूज घालणं किंवा पायात बुटं घालणं गरजेचं आहे. तेव्हा या मॅरेथॉन पर्यंत पोहोचण्यासाठीचा जो अवघड ध्येय आहे त्याच्यासाठीची सोपी सवय म्हणजे रोज पायात बुटं घालून 10 मिनिटं चालणे. अशा ह्या बिकट वाटेला सोपं करण्याचं जी सवय लागण्याची प्रक्रिया आहे याला गेटवे हॅबिट असं म्हटलं जातं. 2 मिनिटाचा नियम हा काही लोकांना फसवेगिरीचा नियम वाटू शकतो, काहींना हास्यास्पद वाटू शकतं की असं कसं शक्य आहे. पण खरोखर 2 मिनिटांनी सुरुवात केलेली आणि 2 मिनिटांचंच सातत्य ठेवलेले बरीचशी उदाहरणं आहेत की ते त्यांच्या ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचलेले आहेत. पुस्तकामध्ये लेखकाने त्याच्या एका वाचकाचंच उदाहरण नमूद केलेलं आहे की त्यांच्या एका वाचकाने ठरवलं होतं की त्याला 100 पौंड वजन कमी करायचं होतं. पण 100 पौंड वजन तर एका दिवसात होणार नाही. त्यासाठी त्याला रोज वर्कआउट करणं गरजेचं होतं. त्यासाठी रोज त्याला जिमला जाणं गरजेचं होतं. मग जिमला जाऊन रोज वर्कआउट करणे हे किती कठीण काम आहे. पण त्यासाठी त्याने 2 मिनिटाचा नियम त्याने फॉलो केला की रोज जास्त नाही पण मी 2 मिनिटं जिमला जाईन. असं त्याने बरेच दिवस 2 मिनिटं केल्यानंतर त्याला हे रिअलाइज झालं की 2 मिनिटाची आपण थोडी मिनिटं वाढवूयात आणि मिनिटांपासून तो तासापर्यंत पोहोचला आणि ही 2 मिनिटाचा नियमाचं सातत्यता त्याला त्याचं 100 पौंड वजन कमी करण्यासाठी मदतीला आलं. एकदा तुमची सवय प्रस्थापित झाली की मग ती आपोआप तुम्हाला नकळतपणे तुमच्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी अगदी पटकन अशी घडत जाते. आणि सोबत जर तुम्ही त्याला तंत्रज्ञानाची मदत घेतली तर त्याला हॅबिट शेपिंग, सवय विकास असंही म्हटलं जाईल. अति सुलभपासून सुलभ आणि सुलभपासून थोडं कष्टदायी आणि कष्टदायीपासून अवघड ध्येयप्राप्तीसाठी हा जो प्रवास आहे या सर्व प्रवासामध्ये 2 मिनिटाचा नियम खरोखरच प्रभावशाली आहे. स्वतःचा अनुभव सरतेशेवटी नमूद केलेला आहे की जेव्हा लेखक हे पुस्तक लिहित होते तेव्हा त्यांचे मित्र सोमवार ते शुक्रवार त्यांच्या सोशल मीडियाचे अकाउंटचा पासवर्ड बदलून टाकत असे आणि हा पासवर्ड ते लेखकाला सांगत नव्हते. उरलेले शनिवार आणि रविवार ह्या 2च दिवस सोशल मीडियावरती लेखक सोशल मीडियाचा आनंद घेत होते. पण ह्या 5 दिवसांमध्ये त्यांना हळूहळू त्याची सवय होत गेली की 5 दिवसांमध्ये मी सोशल मीडियापासून खूप दूर आहे. त्याचं महत्त्व त्यांना समजत गेलं, वेळेचं महत्त्व, स्वतःच्या कामाचं महत्त्व समजत गेलं आणि अशी अनेक पुस्तकांचं वाचन त्यांनी केलं. इतकं सुंदर पुस्तकाचं लिखाण त्यांनी केलं. लेखक म्हणतात की आपल्या आजचा जो मनुष्य आहे तो तंत्रज्ञान युगातला आहे, मोबाईल युगातला आहे आणि मोबाईल युगातला हा मनुष्य रोजचे 2 तास किमान 2 तास मोबाईलवरती वाया घालतो आणि 2 तास जर आपण हिशोब केला तर वर्षाचे 600 पेक्षा अधिक तास तो त्याच्या आयुष्यातला अमूल्य वेळ, मौल्यवान वेळ तो वाया घालत असतो आणि बऱ्याच ज्ञान मिळणाऱ्या, फायदेशीर, प्रभावशील आणि अत्यंत उपयुक्त अशा माहितींपासून, गोष्टींपासून, लोकांपासून तो खूप दूर राहत असतो.